नमस्कार मित्रांनो, मी अमित कोळेकर आणि आपण ऐकत आहात तरुण भारत पॉडकास्ट. आपलं स्वागत आहे समाज प्रबोधनाच्या आजच्या खास एपिसोडमध्ये. आणि आजचा आपला विषय आहे एका बदलाची सुरुवात. आज आपण चर्चा करणार आहोत बदल, जबाबदारी आणि आपल्या सामाजिक भूमिकेबद्दल. थोडं स्वतःला विचारूया, आपण ज्या समाजात जगतो त्याच समाजासाठी आपण खरंच काय योगदान देतो. केवळ अपेक्षा ठेवणं हे खूप सोपं असतं, पण स्वतः पुढे होऊन काम करणं इथूनच प्रबोधनाची खरी सुरुवात होते. स्वतःमध्ये बदल करणं म्हणजे हे झालं पहिलं पाऊल. आपण अनेकदा म्हणतो समाज बदलायला हवा, पण खरी गोष्ट अशी की आपण स्वतः बदलायला तयार आहोत का? ट्रॅफिकचे नियम पाळणं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणं, मुलांना आदर आणि समानतेचे संस्कार देणं, ही सगळी छोटी छोटी कामं समाजाला मोठी दिशा देऊ शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, बदल शब्दांनी नाही, उदाहरणाने घडतो. संवेदनशीलता ही आजच्या काळातील खरी गरज. या वेगवान जगात एक गोष्ट कमी होत चालली आहे, ती म्हणजे संवेदनशीलता. आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या भावना, त्यांचे संघर्ष, त्यांची परिस्थिती हे समजून घेणं म्हणजे समाजातील सौहार्द टिकवणे. एखाद्याला मदत करायला जाणं म्हणजे मोठा खर्च, मोठा वेळ किंवा मोठा प्रयत्न करावा लागतोच असं नाही. कधी कधी फक्त ऐकून घेणारा एक कानही एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं. शिक्षण हे पुस्तकाच्या पलीकडचं असायला हवं. शिक्षण म्हणजे फक्त अभ्यासक्रम नव्हे. शिक्षण म्हणजे विचारांची परिपक्वता, विवेकबुद्धी आणि योग्य अयोग्याची जाण. जर आपण मुलांना केवळ स्पर्धा शिकवली तर ते स्पर्धक होतील, पण जर आपण त्यांना मूल्य शिकवलं तर ते चांगले माणूस होतील. आणि आज समाजाला नेमकी हीच माणुसकीची गरज आहे. निसर्ग ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पाऊस अनियमित होतोय, तापमान वाढतंय, प्रदूषणाची पातळी उंचावते, या फक्त बातम्या नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांची चेतावणी आहे. झाडं लावणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, पाण्याची बचत, ही प्रत्येक कृती उद्याच्या चांगल्या जगासाठीची गुंतवणूक आहे. आणि ती गुंतवणूक आपल्यालाच करायला हवी. चला एक छोटा संकल्प करूयात. आपल्याकडून जमेल तितक्या छोट्या छोट्या गोष्टीला सुरुवात करूयात. एखादा नियम स्वतः पाळूयात, एखाद्याचं मन जपूया, निसर्गासाठी एक पाऊल उचलूया आणि सर्वात महत्त्वाचं, चांगुलपणाचा संदेश पुढे नेऊयात. कारण समाजाची सुरुवात आपल्यापासूनच होते आणि बदलाची सुरुवात याच क्षणापासून. तर मित्रांनो, मी आशा करतो आजच्या पॉडकास्टवरची बोधकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल. आवडल्यास नक्की शेअर करा. तोपर्यंत जागरूक राहा, संवेदनशील राहा आणि समाज प्रबोधनात आपला सहभाग देत राहा. मी अमित कोळेकर आपली रजा घेतोय. पुन्हा भेटू एका नव्या बोधकथेसह. तोपर्यंत धन्यवाद.